रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कुसुमवंदन प्रस्तुत आणि निर्वाणा निर्मित सविनय सादर करीत आहोत 2 अंकी धमाल विनोदी नाटक कायद्याचा फायदा। आज आपण या लोकांसमोर एक झकास लोककथा सादर करणार आहे, ती पण लोककलेच्या फॉर्म मध्ये थोडीशी मॉडिफाय करू। थोडीशी मॉडिफाय म्हणजे काय करायचं नाही कळलं तुला? समजाईश करून सांगावं लागतंय बघायला। अरे लेका पूर्वीचा काळ महाराज आलात? चला पोरीवाली तुम्हाला परत जायचंय का नाही? चला मग अटक्यावर महाराजांचं मनोरंजन करा। यावं लागलं महाराज, तुम्ही तुमचं कानडोळं बंद करून घेतल्यात, आम्ही आमच्या समस्या मांडणार तरी पुन्हा पुढं। आज आपल्या राज्यात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढतंय, कारण सर्वांना मुलगाच हवा, बलात्काराचं प्रमाण वाढतंय। रस्त्यात ऑफिसात कुठेही स्त्री मोकळेपणाने फिरू शकत नाही, वागू शकत नाही। बोला महाराज, करायचं तरी काय आम्ही? बोला महाराज, काय करायचं? आजपासून जो पुरुष बाईला साधा हात जरी लावेल त्याचे हात कडक करण्यात येतील। अरे तर राजाचं तरी काय जाते, त्याचं अजून लग्न झालं नाही ना। महाराज आलात? आता डायरेक्ट बेडरूम मध्ये जा। बेडरूम मध्ये भाडं कशाला? बेडरूम मध्ये भाडं कशाला? आमच्या राणी सरकार मुजरा राणी मुजरा। आपण हनीमूनला कधी जायचं? आता वाईट चालीचे काय सांगाल प्रधानजी? तुमची बायको वाईट चालीचे ना? वाईट चालीचे आम्हाला 4 पोरं झाली ती कोणाची? ती नाडी कुठं दिसत नाही? तुमच्या बाबाने जरी दंडात नाडी होती होती का? नाडी कशी विना नाडी? सध्या ते इलास्टिक वापरतात। म्हणजे अंदर की बात अंदर की त्याला दिसतही नाही, पण दुखतय मात्र नक्की। अरे म्हणजे मुलव्यात असणार। चला आम्हाला मुलगा कसा काय होऊ शकतो? आम्ही राजा। मग राजा होणार का? मी काय म्हणतो, तुम्ही हे बाल वाढवायचं। आम्ही हे बाल वाढवणार। आणि या जगातले पहिले पुरुष असणार जाई होणार, आम्ही आई बाबा होणार, म्हणजे ट्विन वन होणार। मग काय करताव काय? अशा अवस्थेत असं बरं नाही हो। पण आम्ही तुमच्या पत्नी आहोत। आम्ही या बालाची होणारी आई आहोत। तुम्ही आई आहात तर आम्ही बाबा आहोत, आणि बाबा मनमानी करू शकतो। मी सेफ तर बालपण सेफ, तुम्ही
सुदृढ तर बालपण सुदृढ. आणि तुम्ही अडकुले तर बालपण अडकुला. मी तुम्हाला शिकवणार आहे बाळाला मसाज कसा करायचा. नीट पहा. बाळाला तेल लावला, तेलाला बाळ लावला. बोला काय प्रॉब्लेम आहे बोला. अहो आमच्या राजाला जरा बरं वाटत नाही. नाव राजा म्हणजे गावठी कुत्र वाटतंय. अरे पण हे अहो ती प्लास्टिकची पिशवी त्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात. अरे आजकालच्या बायका पुरुषाच्या मागून येऊन गाड्या चालवतात, विमानं चालवतात. विमानाच्या काय गोष्टी करतात. अहो आजकालच्या बायका पुरुषांच्या मागे जाऊन सारा देश चालवतात. म्हणूनच आमच्या गरोदरपणावर हक्क गाजवणार तुम्ही. आजची स्त्री स्वतःचा वर्तमान सांभाळून आपल्या बाळाचं भविष्य सुरक्षित करू पाहते. पण स्त्रीला गुलामाप्रमाणे वागवणारे, उपभोगाची वस्तू समजणारे, लिंग निदान चाचणी करून स्त्री भ्रूण हत्या करणारे आकाशातून निपजत नाहीत. त्यांना जन्म देणारी ही एक स्त्रीच असते. आजची स्त्री स्वतंत्र झाली असं म्हणतो, पण खरंच आजची स्त्री स्वतंत्र आहे का? स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या खऱ्या, पण आजही जागोजागी त्यांना हॅरॅसमेंटला सामोरं जावं लागतं. मुलगाच हवा या घरच्यांच्या अट्टहासापोटी आजही तिचा छळ होतो. आजही हुंडाबळी होत